आता बघणार आहोत मुंबई आणि उपनगरातल्या महत्त्वाच्या 9 घडामोडी। मुंबईत पुढील काही दिवस हलक्या सरींची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज। तर पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहणार। मुंबईत पावसानं पाठ फिरवल्यामुळे उष्णतेत वाढ, पुढील 3 दिवस असेच वातावरण राहणार। पुढील काही दिवस उकाडा सहन करावा लागणार। कुलाबा, वांद्रे, सिप्स मेट्रो 3 मार्गिकेतील स्थानकांच्या परिसरात 2931 झाडं लावण्याचा निर्णय। लागवडीसाठी 12,61,66,136 रुपयांची 3 कंत्राटं, एका झाडामागे 41,000 रुपयांचा खर्च। मुंबईमध्ये जून आणि जुलैच्या तुलनेत साथीच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ। हिवताप, डेंग्यू, लेप्टो, स्वाईन फ्लूचे सर्वाधिक रुग्ण। आमदार मंदा म्हात्रेंच्या प्रयत्नानं नवी मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मंडप भाडे आणि अनामत रक्कम 5 वर्षांसाठी माफ, गणेश मंडळांमध्ये आनंदाचं वातावरण। धारावीतील 5 इमारतींच्या हस्तांतरणात अडचणी, डीआरपी कडून 642 कोटी मिळवण्याची हमी द्यावी, म्हाडाची भूमिका। मुंबईतल्या 14,000 ठिकाणी डेंग्यू तर 2,500 भागात मलेरियाचे डास। मुंबईत पावसाची विश्रांती असली तरी सुद्धा साथीच्या आजारांची भीती कायम। बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील वरळीतील 550 घरांचा ताबा मार्च 2025 मध्ये मिळणार। काही कारणानं कामास विलंब झाल्यानं बीडीडी वासियांची घरांची प्रतीक्षा लांबली। पनवेल पोलीस उपायुक्तपदी प्रशांत मोहिते पाटलांची नियुक्ती, विवेक पानसरेंच्या जागी प्रशांत मोहिते पाटील नवे पोलीस उपायुक्त।